पनवेल, रायगड, नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नाशिक या ठिकाणी गोल्फ क्लब या मैदानावर गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेल्या पेसा भरती बंद केल्याविरोधात उपोषणकर्त्या आदिवासी बांधवांना पाठिंबा म्हणून हदगड येथील चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। जोपर्यंत पेसा अंतर्गत 17 संवर्ग पदभरती करत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशारा सखोल आदिवासी बांधवांनी ठिकठिकाणी रात्रंदिवस आंदोलन करून दिला। या आंदोलन करण्यासाठी नवनाथ पवार, संदीप भोये, पांडू पवार, सचिन राऊत, काळू खंबाई, गोकुळ महाले, दादाराव जाधव, अशोक गवळी, जीवन मोहन, पंकज चव्हाण, लखन पवार, किरण पवार, सुनील खंबाई, रमेश पवार, गोपाळ गावित, नितीन कोरडे, संजय भोये, दीपक भोये, राजू पिठे, छगन पवार, निलेश गांगुडे, हिरामन गावित, भगवान गांगुडे, मधुकर वाघमारे, बाळासाहेब पिठे, देविदास दळवी, खंडू पवार, एकनाथ गवळी, यशवंत दळवी, सोमनाथ गायकवाड, सुनील पिठे, भास्कर पवार, भवराव चौधरी, सुभाष पवार, लक्ष्मण पिठे, विजय गांगुडे आदी आदिवासी बांधव उपस्थित राहिले। आपला महाराष्ट्र 24 न्यूज चॅनलसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी भगवान खरे। आमची राज्य शासनाकडे एवढेच मागणी आहे की गेल्या 24 दिवसापासून जे गोल्फ क्लब मैदान जे आमचे आदिवासी विद्यार्थी त्यांच्या पेसा भरती या संदर्भात त्यांचं जे आमरण उपोषण चालू आहे त्यांना पाठिंबा मागून आम्ही हदगड या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून इथं ठिय्या देऊन बसलो आहे। आणि शासनाकडे आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की जी पेसा भरती आहे ती त्यांनी तात्काळ त्याची अंमलबजावणी करून पेसा भरती त्यांनी चालू करावी एवढीच आमची मागणी आहे। बस जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन देऊन बसू। आणि हे आंदोलन कोणत्याही म्हणजे राजकीय पक्षाची किंवा कोणत्याही नेत्याशी आमचं काही संबंध नाही। हे फक्त आम्ही ज्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांना पाठिंबा मागून आम्ही या ठिकाणी हे आंदोलन आमचं चालू आहे। जोपर्यंत त्यांचे हे आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही। राज्य शासनाने पेसा संवर्गातील जे 17 पदं आजपर्यंत भरलेत नाही त्याच्या संदर्भात हा आमचा रास्ता रोकोचं नियोजन केलेलं आहे। आज आमचे आदिवासी बांधव नाशिक येथे जवळपास आज 25वा दिवस आहे। आजपर्यंत शासनाने कोणताही तोडगा त्याच्यावर काढला नाही। त्याच्यामुळे आम्ही सर्व आदिवासी बांधव कोणताही पक्ष बांधव करता सगळे आदिवासी बांधव एकत्र येऊन आम्ही त्याचा एक निषेध नोंदवतो आहे। तर शासनाने याची तात्काळ दखल घेऊन आणि आमचा हा आदिवासींचा पेसा संदर्भातला कायदा पास करावा एवढीच आमची सर्व आदिवासी बांधवांची मागणी आहे, ती तात्काळ पूर्ण करावी। जय आदिवासी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.